Next class is a string class. So in this lecture we are going to see the details of the string class. Details means what string class चा यूज काय आहे आणि त्याच्या मेथड्स. क्लास आहे सो त्याच्या काय आहे असतील मेथड्स असतात ऑब्वियसली. ओके, सो स्ट्रिंग क्लासच्या कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत की जे जावा सपोर्ट करतो. ओके, त्याच्यानंतर स्ट्रिंग क्लास जो आहे तो कोणत्या पॅकेज मध्ये आहे, स्ट्रिंग क्लास इज लँग पॅकेज मध्ये आहे, जे की डिफॉल्ट पॅकेज असतं. ओके, सो तुम्हाला पॅकेज इम्पोर्ट करायचं असल्यास तुम्ही कसं करणार, इम्पोर्ट java.lang. but lang package is default package. just तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा, string class is present in lang package. okay, and lang package is default package, so no need to import the lang package while you are using the string class. okay, so string class चा यूज काय आहे, to input or read म्हणजे scan. input and read म्हणजे काय, scan more than one character value. बघा, to input or read. input means काय, व्हॅल्यू घेणे. ओके, सो स्ट्रिंग क्लासचा यूज काय करता तुम्ही, जेव्हा तुम्हाला मोर दॅन वन कॅरेक्टर टाइप ऑफ व्हॅल्यू पाहिजे असेल तेव्हा तुम्ही काय करता, स्ट्रिंग क्लास यूज करता. जनरली C++ मध्ये तुम्ही काय यूज करता, कॅरेक्टर ॲरे यूज करता. ओके ना, मग ह्याच्यामध्ये तुम्ही सेव्ह करता असं. ओके, सो जावा मध्ये सुद्धा कॅरेक्टर ॲरे यूज होतो, बट कॅरेक्टर ॲरे पेक्षा एक नॉर्मल जसं आपण इंटिजर ए असतो मग ह्याच्यामध्ये तुम्ही नंबर सेव्ह करता, सेम तसंच ॲरे करण्यापेक्षा ही सुद्धा एक व्हॅल्यूज आहे ना दीपिका, इट इज वन व्हॅल्यू. लाईक 1 2 3 इज वन व्हॅल्यू, 123 इज वन व्हॅल्यू. सो याचा ॲरे घेतो का आपण, नाही. सो जावा मध्ये काय आहे की कॅरेक्टर ॲरे जो आहे तो रिप्लेस केलेला आहे बाय स्ट्रिंग. जसं आपण इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर सेपरेट, जसं आपण डेटा टाइप आणि व्हेरिएबल घेतो तसंच आता आपल्याला जर मोर दॅन वन कॅरेक्टर व्हॅल्यू टाइप ऑफ व्हॅल्यू जर घ्यायची असेल तर आपण काय घेणार, स्ट्रिंग घेणार. सिंगल कॅरेक्टर घ्यायचं असेल तर तुम्ही कॅर पण घेऊ शकता जावा मध्ये, बाईट पण घेऊ शकता. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे डिफरन्स बिटवीन कॅर अँड बाईट. कॅर साठी 2 बाईट ऑफ डेटा लागतो आणि बाईट साठी 1 बाईट ऑफ डेटा लागतो. दोघांचा यूज एकच आहे. इट इज यूज टू स्टोअर अ सिंगल कॅरेक्टर इन अ सिंगल मीन्स वन कॅरेक्टर इन अ सिंगल कोट. ओके, ठीक आहे. फक्त इथे जर बाईट फॉर्मॅट मध्ये असेल तर ह्या y ला स्टोअर करण्यासाठी 1 बाईट ऑफ मेमरी लागणार आणि ह्या x ला स्टोअर करण्यासाठी 2 बाईट ऑफ मेमरी लागणार. ओके, सो जर सिंगल कॅरेक्टर तुम्हाला सेव्ह करायचं असेल, सिंगल कॅरेक्टर टाइप ऑफ व्हॅल्यू, देन यू कॅन यूज कॅर ऑर बाईट. बट मोर दॅन वन कॅरेक्टर ऑफ व्हॅल्यू जर तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर तुम्ही काय यूज करणार, स्ट्रिंग यूज करणार इन्स्टेड ऑफ कॅरेक्टर ॲरे. का करायचे स्ट्रिंग यूज, कॅरेक्टर ॲरे पण तुम्ही करू शकता, बट स्ट्रिंग हा क्लास आहे आणि क्लास मध्ये खूप सारे मेथड्स आहेत. त्या मेथडचा यूज करून तुम्ही स्ट्रिंग वरती काय करू शकता, मॅनिप्युलेशन करू शकता. जसं C++ मध्ये या कॅरेक्टर ॲरे वरती आपण बघा strcpy फंक्शन, strlen फंक्शन हे यूज करायचो फॉर सम ऑपरेशन ऑन द स्ट्रिंग. strcat कॉन्कॅटिनेशन साठी, कंपॅरिझन साठी तुम्ही यूज करायचे हे फंक्शन जे की कॅरेक्टर ॲरे वरती वर्क होत होते. बट जावा मध्ये कॅरेक्टर ॲरे वरती वर्क होण्यासाठी कोणतेही फंक्शन नाहीये, बिकॉज जावा हॅज अ सेपरेट क्लास टू रिप्लेस द कॅरेक्टर ॲरे आणि त्या क्लासचे फंक्शन्स आहेत जे की आपल्याला बघायचे आहेत. खूप सारे फंक्शन्स आहेत जे की आपण बघणार आहे. बघा, सो स्ट्रिंग क्लासचा यूज काय आहे, टू स्टोअर और इनपुट और रीड द व्हॅल्यू of more than one character. It is in lang package. Okay, now string class ने कसं तुम्ही डिक्लेअर करणार त्यांनी व्हेरिएबल, स्ट्रिंग क्लास S कॅपिटल, बिकॉज S इज अ स्ट्रिंग इज अ क्लास, सो S कॅपिटल. सपोज S घेतलं मी तर तुम्ही ह्या वेळी सुद्धा व्हॅल्यू स्टोअर करू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही अजून S इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग, बिकॉज हा क्लास आहे ना, सो त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण अशी सुद्धा व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. बोथ आर द राईट, हा किंवा हा. तर दोन्ही पण वेनी तुम्ही व्हॅल्यू स्ट्रिंग मध्ये, स्ट्रिंग टाइप ऑफ व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकता
दोन्ही वेने, दोघांचं मिनिंग एकच आहे. डायरेक्टली इक्वल टू करून लिहा किंवा इक्वल टू न्यू स्ट्रिंग आणि देन व्हॅल्यू स्टोअर करा. ओके, फक्त ह्याच्यामध्ये डिफरन्स काय की एस ला जे मेमरी अलोकेशन आहे ना ते कंपाईल टाइम होतं आणि इथे जे मेमरी अलोकेशन आहे ना एस ला न्यू कीवर्ड लिहिल्यामुळे ह्या एस ला मेमरी अलोकेशन जे आहे ते रन टाइम होतं. रन टाइम मीन्स व्हॉट, डायनामिक, आणि कंपाईल टाइम मीन्स व्हॉट, स्टॅटिक. एवढाच डिफरन्स आहे. इथे मेमरी अलोकेशन कंपाईल टाइम होतं आणि इथे मेमरी अलोकेशन रन टाइम होतं. बाकी काहीही डिफरन्स नाहीये. स्टोअर द एस मध्ये इथे पण दीपिका झाले आणि इथे पण दीपिका झालेला आहे. ओके, आलं लक्षात. सो या दोन वेनी तुम्ही स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकता. ओके, त्याच्यानंतर हे झालं व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली दिल्या. आता तुम्हाला युजर कडून जर व्हॅल्यू घ्यायच्या असेल तर तुम्ही काय स्कॅनर क्लास यूज करता. ऑब्विसली तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले. आणि स्कॅनर क्लासचं कोणतं फंक्शन यूज करता, नेक्स्ट और नेक्स्ट लाईन. ओके, सो नेक्स्ट लाईननी वन वर्डची जर स्ट्रिंग तुम्हाला स्टोअर करायची असेल तर वन वर्डची तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेले, आणि नेक्स्ट लाईननी मल्टिपल वर्डची. ओके, सो मला स्टोअर करायचे स्ट्रिंग मध्ये हॅलो माय नेम इज दीपिका. सो इट कंटेन्स, इट इज लाईन ऑफ सेंटेन्स, लाईन ऑफ अ टेक्स्ट म्हणजे सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये मोर दॅन वन वर्ड आहे. सो मला स्कॅन करण्यासाठी लागणार नेक्स्ट लाईन. आणि सपोज आय वॉन्ट टू स्टोअर ओनली हॅलो, देन वन वर्डची स्ट्रिंग आहे. सो नेक्स्ट. ओके, नेक्स्ट लाईन तुम्ही वन वर्ड पण करू शकता, मल्टिपल वर्ड पण नेक्स्टली तुम्ही फक्त वन वर्डच करू शकता. सो रन टाइम साठी तुम्ही हे यूज करणार, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. नाउ द मेन इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो आहे मेथड्स ऑफ द, ज्याच्यावरती तुम्हाला ओरलला, कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये, आता प्रॅक्टिकलला, तुमच्या करिक्युलम मध्ये ओरलला आणि थेरी पेपर झाले तर थेरी पेपर मध्ये हा क्वेश्चन कंपल्सरी येतो. एक्सप्लेन द मेथड्स ऑफ अ स्ट्रिंग क्लास. Explain the methods of the string class. Okay, so first method of the string class is int. हा return type आहे length. ओके, वन बाय वन मेथड घेते, त्याचं एक्सप्लेनेशन देते आणि ते कशी यूज करायची ते सांगते. मग आपण नंतर सगळ्या मेथडचा मिळून एक प्रोग्राम करू. ओके, नाउ int length. ओके, so this length function will return the length of the, it returns the length of the string. Means what? Number of characters जे स्ट्रिंग मध्ये प्रेझेंट आहेत ते. वन वर्डची असेल तर त्याच्यात स्पेस येणार नाही, बट मल्टिपल वर्डची जर स्ट्रिंग असेल तर इन्क्लुडिंग स्पेस तुम्हाला रिटर्न करणार. फॉर एक्झाम्पल, सपोज स्ट्रिंग s1 is equal to hello. ओके, नाउ दिस इज द रिटर्न टाइप इंटिजर. तुम्ही रिटर्न टाइप ज्या मेथडला असेल डायरेक्टली system.out.println मध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे बघा असं जर रिटर्न टाइप असेल तर. आता ह्याचं रिटर्न टाइप काय आहे, इंटिजर. मग तुम्ही काय करू शकता, एक तर असं करू शकता, एक इंटिजर व्हेरिएबल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये s1. आता बघा लेंथ फंक्शन हे कशाचं आहे, फंक्शन मीन्स मेथड. लेंथ फंक्शन आहे स्ट्रिंग क्लासचं. सो कोणत्या पण क्लासचे जे मेथड्स आहेत त्या कशाने ऍक्सेस करता तुम्ही, ऑब्विसली त्या क्लासच्या ऑब्जेक्टनीच ऍक्सेस करता. ओके, सो लेंथ फंक्शन हे स्ट्रिंग क्लासचं आहे. सो स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट काय आहे, s1. सो s1 डॉट लेंथ. ओके, सो एल मध्ये काय व्हॅल्यू येणार बघा, s1 मध्ये काय हॅलो. सो लेंथ फंक्शन विल रिटर्न द नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन द स्ट्रिंग. सो 1 2 3 4 5 ह्याला इंडेक्स असते 0 1 0 पासून इंडेक्स असते, बट लेंथ फंक्शन रिटर्न द नंबर ऑफ कॅरेक्टर. सो दीज आर द 5 1 2 3 4 5. सो एल मध्ये व्हॅल्यू काय आली 5. सो तुम्ही असं प्रिंट करू शकता, लेंथ इज इक्वल टू प्लस एल, हे करू शकता. किंवा डायरेक्टली काय करायचं बघा, स्ट्रिंग s1 इज इक्वल टू हॅलो. जर रिटर्न टाइप असेल फंक्शनला तर डायरेक्टली असं सेपरेट घेण्यापेक्षा, जर ह्या एलचा यूज मला दुसरीकडे कुठेच नाहीये तर डायरेक्टली मी काय करणार, लेंथ इज इक्वल टू प्लस आणि त्याच्या पुढे डायरेक्टली कॉल करणार s1 डॉट लेंथ फंक्शन. बघा ह्या
दोन स्टेटमेंटला मी एका स्टेटमेंट मध्ये लिहिलं लेंथ इज इक्वल टू डबल कोट कंप्लीट प्लस कॉन्कॅटिनेशन साठी त्याच्या पुढे या लेंथच्या पुढे मला लेंथ डिस्प्ले करायची. सो s1 डॉट लेंथ. सो हे फंक्शन डायरेक्टली इथे रिटर्न कसं करणार लेंथ इज इक्वल टू 5 आणि इथे पण तेच होणार फक्त इथे आपण दोन लाईन मध्ये लिहिलं आणि इथे एकाच लाईन मध्ये लिहिलं. ओके सो लेंथ फंक्शन विल रिटर्न द नंबर ऑफ कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग. आता फॉर एक्झाम्पल string s1 is equal to hello how are you question mark. now किती आता बघा 0 1 2 3 4 स्पेसला सुद्धा एक इंडेक्स असणार 5 6 7 8 स्पेसला एक 9 r 10 r ला इथं 11 e ला. ठीक आहे आता सध्या इंडेक्स लिहित नाही मी आपल्याला सध्या कन्सर्न फक्त नंबर ऑफ कॅरेक्टर साठी आहे. ठीक आहे सो लेंथ आता किती बघा 1 2 3 4 5 स्पेस सुद्धा कॅरेक्टर इन्क्लूड करणार. सो 6 7 8 9 ओके त्याच्यानंतर 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. सो इथे रिटर्न काय होणार 18 YOU आणि क्वेश्चन मार्क पण. ओके सो इन्क्लुडिंग स्पेस आणि अजून कोणते स्पेशल कॅरेक्टर असतील जसं इथं क्वेश्चन मार्क पण आहे. सो ऑल दी कॅरेक्टर्स नंबर ऑफ कॅरेक्टर स्ट्रिंग मध्ये किती आहेत ते रिटर्न करणार लेंथ फंक्शन. ओके सो आफ्टर दॅट नेक्स्ट मेथड इज ऑफ द स्ट्रिंग क्लास इज स्ट्रिंग टू लोअर केस. बघा तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. मेथडचा सिंटॅक्स कसा मल्टिपल वर्डची मेथड असेल तर फर्स्ट वर्ड पूर्ण स्मॉल मध्ये आणि नंतर ईच वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. मेथड असेल क्लास नेम असेल मल्टिपल वर्डचं तर ईच वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल बट मेथड असेल मल्टिपल वर्डची तर फर्स्ट वर्ड पूर्ण स्मॉल आणि नंतर जे वर्ड ऍड होतील त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल. ओके सो हा TO पूर्ण स्मॉल L कॅपिटल C कॅपिटल. ऑब्विसली ह्याचं मिनिंगच आहे इट विल रिटर्न अ स्ट्रिंग विथ ऑल द कॅरेक्टर्स इन अ स्ट्रिंग इन अ लोअर केस. ओके काय करणार लोअर केस इट कन्वर्ट्स ऑल द कॅरेक्टर इन द स्ट्रिंग टू द लोअर केस. ओके लोअर केस मध्ये स्ट्रिंग रिटर्न करणार डायरेक्टली. फॉर एक्झाम्पल आता स्ट्रिंग मध्ये आणि जे लोअर केस मध्ये व्हॅल्यू असतील ते लोअर केस मध्येच राहणार. सपोज हॅलो हाऊ आर यू असं आहे. ठीक आहे आता जर मी केलं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन स्ट्रिंग इन लोअर केस इज इक्वल टू प्लस बघा डायरेक्टली लिहू शकता s1 डॉट टू लोअर केस. ओके सो s1 मध्ये काय आहे हॅलो स्पेस हाऊ स्पेस आर स्पेस यू त्यातला H A हा कॅपिटल आहे. सो इथे प्रिंट काय होईल बघा स्ट्रिंग इन लोअर केस इज इक्वल टू हॅलो हाऊ आर यू. जे स्मॉल मध्ये ते स्मॉल मध्येच राहणार जे कॅपिटल मध्ये ते जे कॅपिटल मध्ये ते स्मॉल मध्ये होणार. आता सपोज मी इथे टाकलं MY माय ओके आणि इथे प्रिंट केलं s1 डॉट s आहे ना आता सो s डॉट टू लोअर केस. ओके सो इथे डिस्प्ले काय होणार माय स्मॉल मध्ये. ओके आणि लक्षात इट इज अ टू लोअर केस. नाउ टू लोअर केस झालं. नाउ द नेक्स्ट काय असेल ऑब्विसली नेक्स्ट फंक्शन इज हा रिटर्न टाइप आहे स्ट्रिंग रिटर्न करतं. सो नेक्स्ट मेथड आहे टू अप्पर केस. मेथडचं नेम स्ट्रिंग टू अप्पर केस असं नाही सांगायचं. मेथड काय आहे टू अप्पर केस आणि त्याचा रिटर्न टाइप काय आहे स्ट्रिंग. तर टू अप्पर केस मेथड काय करते की तुम्ही ज्या स्ट्रिंग पास केलेली आहे टू अप्पर केसला त्याची व्हॅल्यू त्यातले जेवढे कॅरेक्टर्स आहेत ऑल कॅरेक्टर्स अप्पर केस मध्ये म्हणजे कॅपिटल मध्ये रिटर्न करणार. ओके सो बघा आता अपर केस काय करते इट कन्वर्ट्स ऑल द कॅरेक्टर इन द स्ट्रिंग all the characters in the string to uppercase.
that is in capital letters. For example, string S is equal to hello. अगेन ह्याच्यामध्ये पण जे कॅपिटल मध्ये आहे ते ऍज इट इज राहणार आणि जे कॅपिटल मध्ये नाहीये त्यांचं कॅपिटल मध्ये कन्वर्जन होणार. आता सपोज मी असं केलं S डॉट टू अप्पर केस. ओके, नाउ दिस विल प्रिंट हॅलो. हॅलो एस मध्ये काय स्मॉल लेटर्स मध्ये हॅलो, अप्पर केस मध्ये केल्यावरती काय होणार HELLO, all the characters in a string in a upper case. Okay, now next trim function. Trim function. Okay, so trim function काय करतं? It removes white space from both the ends of a string. White space from both the ends of a string. String चे both the end म्हणजे काय? String च्या आधीची स्पेस आणि स्ट्रिंग च्या नंतरची स्पेस, स्टार्टिंग स्पेस आणि एंडिंग स्पेस ट्रिम करते, रिमूव्ह करते. मीन्स व्हॉट बघा, सपोज आता स्ट्रिंग S इज इक्वल टू, इथे मी असं स्पेस दिलीये आणि हॅलो आणि परत स्पेस दिली. सो हे S मध्ये स्टोर आहे. आता सपोज आता मी प्रिंट केलं SOPS. ठीक आहे, आता आपलं हा कमांड प्रॉम्प्ट आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी रन केला प्रोग्राम. सो माझा आउटपुट कसं असेल? स्पेस जे की तुम्ही आधीची दिलेली आहे नंतर तेवढी स्पेस प्रिंट होईल, मग हॅलो. ओके, आणि मग पुढची स्पेस. तर पुढची स्पेस आपल्याला काही कळत नाही, ते पूर्ण ब्लॅक मध्येच असतं. ओके, तर ते कसं कळेल? सपोज आता मी जर इथे माय प्रिंट केलं तर ते हॅलो नंतर स्पेस आहे ना, सो ते कुठे प्रिंट होईल? इथे होईल. आलं ना लक्षात? सो एवढं कन्सिडर करा की जी एंडिंग स्पेस असते ती आपल्याला लक्षात येत नाही का? बिकॉज ऑल दी स्क्रीन जी रिमेनिंग आहे ती ब्लॅकच असते. ओके, सो असं प्रिंट होईल. ठीक आहे, नाउ ट्रिम काय करतं की स्ट्रिंगच्या आधीची आणि नंतरची जी स्पेस आहे ती काढून टाकतं. म्हणजेच काय, जर मी आता असं केलं S डॉट ट्रिम, काय केलं मी SOP आणि ब्रॅकेट मध्ये टाकलं, नुसतंच S प्रिंट करण्याच्या ऐवजी मी काय केलं S डॉट ट्रिम. तर S मध्ये काय आहे? हॅलो स्पेस अशी स्ट्रिंग आहे. सो त्या स्ट्रिंगच्या आधीची स्पेस रिमूव्ह करणार, नंतरची पण रिमूव्ह करणार. सो डिस्प्ले कसं होणार? असं नॉर्मल. ओके, सो आधीची आणि नंतरची स्पेस जी आहे ती रिमूव्ह करण्यासाठी यू कॅन यूज ट्रिम फंक्शन. बट इन बिटवीन स्पेस नाही, वर्डच्या मधली स्पेस नाही. एकच वर्ड असेल त्याच्या आधीची स्पेस आणि नंतरची स्पेस रिमूव्ह करण्यासाठी यूज करतात ट्रिम फंक्शन. ओके, now this is a trim function. Now the next function is replace function. Replace function. Okay, so replace function मध्ये एक कॅरेक्टर आहे आणि दोन पॅरामीटर पास होणार, दोन्ही पण कॅरेक्टर टाइपचेच असणार. सो रिप्लेस फंक्शन काय करणार की हे जे कॅरेक्टर आहे दिस इज अ ओल्ड कॅरेक्टर अँड दिस इज अ न्यू कॅरेक्टर. सो दिस ओल्ड कॅरेक्टर स्ट्रिंग मध्ये जेवढ्या टाइम्स आहे तेवढ्या टाइम्स ते रिप्लेस करणार न्यू कॅरेक्टरनी. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज स्ट्रिंग S इज काही नेम देऊ शकता तुम्ही. S इज इक्वल टू सपोज A B B A A C B. ओके, दिस इज युअर स्ट्रिंग. ओके, आता तुम्ही काय केलं? S डॉट रिप्लेस. ऑब्विसली ही रिप्लेस मेथड स्ट्रिंगची आहे, सो तुम्ही स्ट्रिंगच्या ऑब्जेक्टने करणार आणि रिप्लेस केलं मी. A रिप्लेस करायचा आहे मला X ने. पहिले ओल्ड कॅरेक्टर स्ट्रिंग मधलं कॅरेक्टर आणि कोणत्या न्यू कॅरेक्टरने रिप्लेस करायचं आहे. नाउ जर आता मी स्ट्रिंग डिस्प्ले केली S, तर मला कसं डिस्प्ले होणार? जेवढ्या टाइम्स A आहे तेवढ्या टाइम्स काय येणार? तिथं X येणार आणि बाकीचे जे कॅरेक्टर्स आहे ते ऍज इट इज येणार. सो ही स्ट्रिंग काय होणार? डिस्प्ले होणार. सो रिप्लेस फंक्शन इज यूज टू रिप्लेस ऑल द ऑकरन्सेस ऑफ द वन कॅरेक्टर टू द न्यू कॅरेक्टर. ऑल द ऑकरन्सेस to replace all the occurrences of old characters
2 new characters. Okay, so this is the use of the length function. Now the next replace function. Now the next 6 is char add function. Char add function त्याला पास होणार एक integer value that is an index. Okay, so it will return the particular character. It will return the character at a particular index. This function it will return the character at given index. Okay, it will return the character at given index. Means what? Suppose string बघा, each and every मी तुम्हाला पण example नी explain करते. A B C D E F G H. ओके, हे दिलं. आता बघा S O P मी केलं कॅरेक्टर इज इक्वल टू किंवा असं करण्यापेक्षा आता हे काय रिटर्न करणार आहे कॅरेक्टर. सो रिटर्न टाइप काय येणार कॅर. सपोज कॅर ch इज इक्वल टू s डॉट कॅर ऍट मी इथे लिहिलं 3. इथे इंटिजर व्हॅल्यू पास करायची. ओके, सो थर्ड इंडेक्सला s मध्ये कोणतं कॅरेक्टर आहे ते रिटर्न होईल या ch मध्ये. सो इंडेक्स 0 पासून असते. ओके, सो थर्ड इंडेक्सला कोणतं कॅरेक्टर आहे d. सो d रिटर्न होणार ch मध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये ch ची व्हॅल्यू काय असणार d असणार. ओके, जर तुम्ही असं केलं ch इज इक्वल टू char at 6 then it will return g. ओके, सो char at फंक्शन काय करतं की गिवन जे कॅरेक्टर आहे पर्टिक्युलर इंडेक्सला ते रिटर्न करतं. ओके, नाउ द नेक्स्ट इज 7th फंक्शन. भरपूर सारे फंक्शन्स आहेत बघा. इंडेक्स ऑफ फंक्शन. इंडेक्स ऑफ फंक्शनचा रिटर्न टाइप आहे इंट. फंक्शन काय आहे इंडेक्स ऑफ. ओके, सो ह्याचे दोन वेज आहेत बघा. इथे तुम्ही पास करणार एक कॅरेक्टर. ओके, अजून एक फंक्शन आहे म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग. एक इंडेक्स ऑफ फंक्शन विथ 1 पॅरामीटर आहे आणि दुसरं इंडेक्स ऑफ फंक्शन जे आहे त्याला कॅरेक्टर आणि इंट अशा दोन व्हॅल्यू पास करायच्या. 2 पॅरामीटर्स म्हणजे दोन फंक्शन नेम सेम बट नंबर ऑफ आर्ग्युमेंट डिफरंट. सो हे झालं फंक्शन ओव्हरलोडिंग. ओके, सो पहिलं इंडेक्स ऑफ फंक्शन काय करतं की तुम्ही जे कॅरेक्टर इथे पास केलेलं आहे त्याचा फर्स्ट ऑकरन्स जिथे आहे ते इंडेक्स काय करतं रिटर्न करतं. ओके, सो इट विल रिटर्न द इंडेक्स ऑफ फर्स्ट ऑकरन्स ऑफ अ गिवन कॅरेक्टर इन ए स्ट्रिंग. सो स्ट्रिंग मध्ये पहिल्यांदा जे तुम्ही कॅरेक्टर पास केले त्याची इंडेक्स काय आहे ती रिटर्न करतो. फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग s इज इक्वल टू सपोज a b b a c d a a f ही इंडेक्स आहे. ओके, आता इथे रिटर्न टाइप इंटिजर आहे. सो इंट i इज इक्वल टू सपोज मी करणार s डॉट इंडेक्स ऑफ सपोज इथे कॅर पास करायचा आहे b कॅरेक्टर b पास केलं. ओके, सो b स्ट्रिंग मध्ये फर्स्ट ऑकरन्स कधी आहे सपोज इथे सुद्धा b आहे फॉर एक्झाम्पल. ओके, नाउ फर्स्ट ऑकरन्स b चा s मध्ये कधी आहे इथे 0 1 2 3 4 5 6 7 8. सो फर्स्ट ऑकरन्स कधी आहे फर्स्ट इंडेक्सलाच आहे. सो इथे i ची व्हॅल्यू काय येणार 1 येणार. आलं का लक्षात? ठीक आहे, सो इथे i ची व्हॅल्यू काय येणार 1 येणार. ओके, नाउ इथे काय करतं it will return the index of first occurrence of a given character starting at given index. It will return the first occurrence of a given character starting at given index. So इथे तुम्ही इंडेक्स पण प्रोव्हाइड करणार. इथे बघा जेव्हा तुम्ही फक्त कॅरेक्टर प्रोव्हाइड करता
तेव्हा ते 0 पासून सुरू करतं आणि फर्स्ट ऑकरन्स जेव्हा मिळेल ते ती इंडेक्स रिटर्न करतं. पण इथे काय करणार तुम्ही, फॉर एक्झाम्पल मी सेम लिहिते, सेम स्ट्रिंग आहे आपल्याकडं आणि इथे लिहिलं मी एस डॉट इंडेक्स ऑफ, मला बी सर्च करायचं आहे बट फ्रॉम द स्टार्टिंग फ्रॉम द थर्ड इंडेक्स. सो थर्ड इंडेक्स पासून फर्स्ट ऑकरन्स कधी आहे बी चा 7th ला. सो इथे आय मध्ये काय येणार 7. आणि जेव्हा तुम्ही सेकंड पॅरामीटर पास करत नाही म्हणजे फक्त कॅरेक्टर पास करता तेव्हा इथे काय धरलं जातं 0 इंडेक्स. सो 0 पासून फर्स्ट ऑकरन्स जो आहे त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरचा तो रिटर्न होतो. आणि जर तुम्ही इंडेक्स प्रोव्हाइड केलेली असेल तर त्या इंडेक्स पासून फर्स्ट ऑकरन्स काय आहे तो रिटर्न होतो. म्हणजे इथे मी 3 दिलंय तर गिवन स्ट्रिंग मध्ये थर्ड इंडेक्स पासून बी कधी आहे पहिल्यांदा 7th इंडेक्सला. सो इट विल रिटर्न द 7. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज द नेक्स्ट इंडेक्स ऑफ फंक्शन. नाउ नेक्स्ट फंक्शन आहे 9th फंक्शन कॉन्कॅट फंक्शन. आणि ह्याला पास करणार 1 स्ट्रिंग. सो ऑब्वियसली कॉन्कॅटचं मीनिंग काय, जॉइन. ओके, और कॉन्कॅटिनेट्स मीन्स जॉइन. सो जॉइनिंग और इट कॉन्कॅटिनेट्स the given string to the end of the string. ओके, सो कॉन्कॅट काय करतं, ऑब्वियसली कॉन्कॅट फंक्शन तुम्ही कशाने कॉल करणार, एका ऑब्जेक्टने स्ट्रिंगच्या, आणि एक स्ट्रिंग पास करणार. सो ही जी स्ट्रिंग तुम्ही पास केलेली आहे ती ऍट द एंड जॉइन होणार. ओके, किंवा दोन स्ट्रिंग कॉन्कॅट करण्यासाठी जॉइन करण्यासाठी तुम्ही यूज करणार कॉन्कॅट फंक्शन. फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग s1 इज इक्वल टू abc, स्ट्रिंग s2 इज इक्वल टू xyz. आता तुम्ही केलं s3 डॉट स्ट्रिंग s3 is equal to s1 dot concat s2. So s1 मध्ये काय आहे abc. सो abc च्या पुढे काय जॉइन होणार s2. s2 मध्ये काय आहे xyz. सो abc xyz कुठे स्टोअर होणार स्ट्रिंग मध्ये, बिकॉज याचा रिटर्न टाइप काय आहे स्ट्रिंग. सो s3 ची व्हॅल्यू काय आली abc xyz. अजून s1 ची पण व्हॅल्यू तीच येते abc xyz येते. आलं का लक्षात? सो आपण एका दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये तर स्टोअर केलेलंच आहे, बट s1 कॉन्कॅट फंक्शन काय करतं की ज्या स्ट्रिंगला तुम्हाला कॉन्कॅट करायचं आहे तर त्या स्ट्रिंगची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये जी पास केलेली आहे स्ट्रिंग ती अटॅच करतं. सो s1 ची व्हॅल्यू पण abc xyz येणार. आलं का लक्षात? आणि s2 ची जी आहे ती xyz राहणार. ठीक आहे. सो तुम्ही s3 मध्ये जरी स्टोअर नाही केलं तरी पण s1 ची व्हॅल्यू काय होतीये, दोन स्ट्रिंगचं कॉम्बिनेशन abc xyz, आणि s2 ची जी व्हॅल्यू आहे ती xyz राहणार आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज द concatenation function. Now the next important function is boolean equals ignore. बघा I कॅपिटल लिहिलाय केस आणि ते स्ट्रिंग पास करणार. ओके, सो इक्वल्स इग्नोर केस काय करतं फंक्शन, इट रिटर्न्स ट्रू इफ both strings are equal, and it returns false if both strings are not equal. Okay, boolean means true किंवा false return करणार. True return करणार if all the strings are equal. Okay, and both the strings are equal, and it returns false if both the strings are not equal. Okay, आणि equals ignore case चं meaning काय, ignore case चं meaning it will not check case, character case check करणार नाही. फॉर एक्झाम्पल s1 मध्ये सपोज कॅपिटल abc आहे आणि s2 मध्ये स्मॉल abc आहे, तर s1
इक्वल्स इग्नोर केस फंक्शन तुम्हाला रिटर्न करणार ट्रू, बिकॉज ते केस चेक नाही करत, फक्त काय चेक करतं कॅरेक्टर. S1 मध्ये A आहे, इथे पण A आहे, इथे B आहे, इथे पण B आहे, इथे C आहे, इथे पण C आहे. ओके आहे, ऑल द कॅरेक्टर सेम आहे, केस मॅच करत नाही. ओके, इट डज नॉट मॅच द case, it only check for the character. If the character matches, it will return the true. If the characters are not match, then it will return the false. म्हणजेच काय, false कधी रिटर्न करणार, सपोज S1 मध्ये ABC आहे आणि S2 मध्ये AXY आहे. ठीक आहे, A मॅच झाला पण बाकीचे मॅच झाले का नाही. सो इट in that case equals ignore case will return the false. आलं का लक्षात. ठीक आहे, सो इक्वल्स इग्नोर केस जे आहे ते कॅरेक्टर फक्त मॅच करतं, त्याची केस मॅच करत नाही. आणि त्याच्या अपोजिट जे आहे नेक्स्ट आहे बुलियन इक्वल्स. ओके, नाउ इक्वल जे फंक्शन आहे ते पण ट्रू आणि फॉल्सच रिटर्न करणार आहे. इट रिटर्न्स ट्रू इफ both the strings are equal, obviously, and false if both the strings are not equal. Then what is the difference between the equals ignore case and equals function? But equals function matches case also. आलं का लक्षात. सो कॅरेक्टर तर मॅच करतच, बट ते कॅरेक्टर सेम केसचं आहे का ते पण मॅच करतं. सो बोथ दी स्ट्रिंग मध्ये सेम कॅरेक्टर विथ सेम केस असेल, देन इट विल रिटर्न द व्हॅल्यू ट्रू, अदरवाइज इट विल रिटर्न द व्हॅल्यू फॉल्स. फॉर एक्झाम्पल S1 मध्ये आहे कॅपिटल मध्ये ABC, S2 मध्ये आहे स्मॉल मध्ये ABC. ओके, सो जे इक्वल्स इग्नोर केस फंक्शन होतं हे काय रिटर्न करणार ह्या केस मध्ये ट्रू, बिकॉज इट विल ओनली मॅच द कॅरेक्टर नॉट द केसेस. बट इक्वल्स फंक्शन काय रिटर्न करणार ह्याच्यामध्ये फॉल्स. आलं का लक्षात. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये कॅरेक्टर पण सेम विथ सेम केसच पाहिजे. आणि सपोज S1 इज इक्वल टू ABC आहे आणि S2 इज इक्वल टू पण स्मॉल मध्येच ABC आहे, तर इक्वल्स फंक्शन रिटर्न करणार ट्रू आणि हे पण रिटर्न करणार ट्रू. आलं का लक्षात. ठीक आहे, सो दिस इज द यूज ऑफ द इक्वल्स अँड इक्वल्स इग्नोर फंक्शन. नाउ द नेक्स्ट फंक्शन आहे रिटर्न टाइप इंटीजर कंपेअर टू फंक्शन. ओके, सो कंपेअर टू फंक्शन बघा, इट वर्क्स लाईक द इक्वल्स फंक्शन. म्हणजेच काय की ते दोन स्ट्रिंग कंपेअर करतात विथ सेम विथ केस ऑल्सो. कंपेअर टू फंक्शन कंपेअर्स द स्ट्रिंग विथ द केस ऑल्सो. ओके, बट डिफरन्स काय की इक्वल्स फंक्शन बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतं ट्रू ऑर फॉल्स आणि कंपेअर टू फंक्शन इंटिजर रिटर्न करतं. ओके, सो बघा आता सपोज आपल्याला दोन स्ट्रिंग फक्त इक्वल आहे की नॉट इक्वल आहे हे चेक करायचं, तर आपण इक्वल्स फंक्शन यूज करू शकतो की इफ द बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल आहे और नॉट इक्वल आहे. ठीक आहे, बट सम केस मध्ये आपल्याला असं पण बघावं लागतं की फर्स्ट स्ट्रिंग मधली मोठी स्ट्रिंग कोणती आहे, लार्ज स्ट्रिंग कोणती आहे, स्मॉल स्ट्रिंग कोणती आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे रोल नंबर असाइन केले जातात ते तुमच्या नेम वरून, ओके, सरनेम वरून असाइन केले जातात. जर सरनेम सेम असेल तर मग तुमच्या फर्स्ट नेम वरून. ओके, सो ज्याचं सरनेम A वरून स्टार्ट होतं तो पहिले असतो, ज्याचं B वरून तो नंतर, आणि ज्याचं लास्ट YW वरचे असतात ते शेवटी असतात. ओके, सो त्या केस मध्ये आपल्याला जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये नुसतंच इक्वल आहे का किंवा नॉट इक्वल आहे का हे चेक करून चालत नाही. सो त्या केस मध्ये आपल्याला चेक करावं लागतं की स्ट्रिंग जी आहे ती कोणती मोठी आहे आणि कोणती लेस आहे. आलं का लक्षात. ठीक आहे, सो त्या केस मध्ये आपल्याला नुसतं इक्वल्स किंवा इक्वल्स इग्नोर केस यूज करून चालणार नाही. सो त्या केस मध्ये आपल्याला कंपेअर टू यूज करावं लागतं. आता हे जे कंपेअर टू फंक्शन आहे सेम वर्क करतं strcmp फंक्शन सारखं. इट विल रिटर्न द इंटीजर व्हॅल्यू. तो इंटीजर व्हॅल्यू 3 टाइपच्या रिटर्न करतं. एक तर 0 रिटर्न करेल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू और निगेटिव्ह व्हॅल्यू. सो 0 रिटर्न करणार इफ
both the strings are equal with केस सोबतच. ओके, पॉझिटिव्ह एनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू रिटर्न करणार इफ फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड string. Okay, and it will return the negative value if the first string is smaller than second string. म्हणजे second string ही मोठी असेल. ओके, सो या 3 टाइपचे इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करणार, एक तर 0, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. इक्वल्स आणि इग्नोर केस जे असतात ते काय करतं की फक्त ट्रू आणि फॉल्स, जर इक्वल असेल तर आणि नॉट इक्वल असेल तर फॉल्स रिटर्न करतो. ओके, बट सम केसेस मध्ये यू हॅव टू सॉर्ट आउट द स्ट्रिंग. सो सॉर्ट करण्यासाठी जसं आपण नंबर सॉर्ट करतो, सो आपण कोणता लहान आहे कोणता मोठा हे चेक करतो, फक्त इक्वल चेक करतो का नाही. सो जर आपल्याला स्ट्रिंग सॉर्ट करायचं असेल तर नुसतंच इक्वल्स इग्नोर केस फंक्शन आपल्याला यूज करून चालत नाही. सो त्यासाठी आहे आपल्याला यूज करायचं आहे कम्पेअर टू फंक्शन. आलं का लक्षात? ठीक आहे. सो आता मी तुम्हाला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करते की 0 कसं रिटर्न करणार, पॉझिटिव्ह कसं आणि निगेटिव्ह कसं. ओके, आणि ह्याच्यामध्ये स्ट्रिंग केस मॅच होणारच आहे. आपण प्रोग्राम पण घेणार आहे कम्पेअर टू फंक्शनचा स्ट्रिंग सॉर्ट साठी. तुम्हाला मी भरपूर सारे प्रोग्राम्स देणार आहे स्ट्रिंगचे, आणि जर ते नाही आले तर मी ऑल दी प्रोग्राम्स तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करेल, बट तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे प्रोग्राम. ठीक आहे. सो बघा आता, स्ट्रिंग s1 इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग s2 इज इक्वल टू ऑल दी 0 कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह, ऑल दी केसेस बघू आपण. आता बघा, हे तुम्हाला कळते इक्वल आहे, बट कम्पेअर टू फंक्शन कसं वर्क करतं. आता बघा, इंट सपोज i इज इक्वल टू केलं मी s1, बिकॉज इंटिजर आहे ना रिटर्न टाइप. सो इंट i इज इक्वल टू केलं मी s1 डॉट कम्पेअर टू s2. ओके, आता काय करतं कम्पेअर टू फंक्शन, s1 ही जेनी तुम्ही स्ट्रिंग कॉल फंक्शन कॉल करताय ती तुमची फर्स्ट स्ट्रिंग असते, आणि जी स्ट्रिंग तुम्ही पास करताय ती सेकंड असते, असं कन्सिडर होतं. ओके, सो s1 मध्ये काय ABC. ओके, 0th इंडेक्स 1 2 0 1 2, आणि s2 मध्ये पण काय ABC. नाउ कम्पेअर टू फंक्शन काय करते, ऑल कॅरेक्टर्स 0th इंडेक्स पासून स्टार्ट करते. सो जी s1 पहिल्या स्ट्रिंग मधलं फर्स्ट 0th कॅरेक्टर कोणता आहे, A, आणि स्मॉल a आहे, आणि त्याची ASCII व्हॅल्यू काय असते 97. स्मॉल a ची 97, a ची 97, b ची 98, असं कंटिन्यू होतं झेड मध्ये. कॅपिटल a ची असते 65, कॅपिटल b ची 66, असं कंटिन्यू होतं. ओके, सो याची पहिल्या स्ट्रिंगची काय 0th कॅरेक्टरची 97 मायनस दुसऱ्या स्ट्रिंगची 0th कॅरेक्टरची काय ASCII व्हॅल्यू 97. सो 97 मायनस 97 0. जर ASCII व्हॅल्यूचा डिफरन्स 0 आला तरच पुढचं कॅरेक्टर चेक करणार कम्पेअर टू फंक्शन. सो 0 आलाय. नाउ फर्स्ट स्ट्रिंग जी s1 त्यातलं फर्स्ट इंडेक्सचं कॅरेक्टर काय b, आणि b ची ASCII व्हॅल्यू काय 98. नंतर s2 मधलं फर्स्ट इंडेक्सचं कॅरेक्टर काय b, त्याची पण ASCII व्हॅल्यू काय 98. 0 0 आलं की नंतर आता 0 आलं तरच पुढचं कॅरेक्टर चेक करणार. नाउ फर्स्ट स्ट्रिंग जी s1 आहे त्याची ASCII व्हॅल्यू काय आहे, सेकंड कॅरेक्टरची c ची 99, आणि इथे पण c च आहे 99. सो 99 मायनस 99 काय आलं 0. सो ऑल कॅरेक्टर कंप्लीट झाले दोन्ही स्ट्रिंगचे, आणि दोघांची व्हॅल्यू काय आली 0. सो फायनल काय आलेले आहे 0 आलेले. सो i ची व्हॅल्यू काय येणार 0. सो आपण चेक करणार इफ i इज डबल इक्वल टू 0 देन प्रिंट स्ट्रिंग्स आर इक्वल. बघा, स्ट्रिंग्स आर इक्वल आपण प्रिंट केलेलं आहे. सो ऑल दी मॅचेस झाले कॅरेक्टर, आणि ऑल कॅरेक्टर सेम केसचे होते, त्याच्यामुळे ASCII व्हॅल्यू पण सेम आल्या. सो त्याचं सबट्रॅक्शन पण काय आलं सेम आलं. आलं का लक्षात? ठीक आहे. हे झालं 0 कसं रिटर्न करतं. सो त्याच्यासाठी आपले जे कॅरेक्टर्स आहेत ते सेम असले पाहिजेत. नाउ आता आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यू, इथे ABC आहे, इथे आहे A P C.
ओके, सो S1 मध्ये ABC आहे, S2 मध्ये APC आहे. ओके, ऑब्विसली बघा आता हे कसं आहे, फॉर एक्झाम्पल आता बघा एक सरनेम वाणी आहे आणि एक सरनेम वाळंजकर आहे. मग ह्याच्यातला आधी रोल नंबर कोणाचा असणार, आपण हेच एक्झाम्पल घेऊयात, रिअल टाइम एक्झाम्पल. आता आधी रोल नंबर कोणाचा असणार ते कसं डिसाइड होतं बघा. आता इथे मी केलं म्हणजे कोणती स्ट्रिंग मोठी आहे ती नंतर जाणार ऑब्विसली. आता इथे केलं मी S1 डॉट कंपेअर टू S2. ओके, सो हे 0 1 2 3 इंडेक्स, 0 1 2 3 4 5 6 7 8 इंडेक्स. ओके, नाव बघा पहिली स्ट्रिंग आहे S1 वाणी, दुसरी स्ट्रिंग आहे वाळंजकर. नाव कंपेअर टू फंक्शन कसं वर्क करतं बघा. नाव पहिल्या स्ट्रिंगचं 0th कॅरेक्टरला काय W, सो W ची ASCII व्हॅल्यू काय बघा, A ची 97 98 C D E F G H I J K L M N O आपल्याला लागणारच आहेत आता P Q R S T U V W X Y Z. सो ही 98 99 100 101 102 103 104 105 J ची काय 106 107 108 L ची 109 110 111 O ची P ची 112 इथं 113 114 5 6 7 8 9 120 121 122. ओके, नाउ S1 मध्ये काय W स्मॉल लिहतात इथे, ठीक आहे. सो 0th कॅरेक्टरला काय W, सो त्याची ASCII व्हॅल्यू काय 119 मायनस इथे पण 0th कॅरेक्टरला काय W, सो त्याची पण ऑब्विसली असणार 119. 0 आली ASCII व्हॅल्यू सबट्रॅक्शन. नाउ कंपेअर टू फंक्शन विल जम्प टू द नेक्स्ट कॅरेक्टर. नाउ इथे आहे A, सो A ची ASCII व्हॅल्यू काय आहे 97 आणि इथे पण काय आहे फर्स्ट इंडेक्सला Aच आहे, याची पण ASCII व्हॅल्यू काय 97. 0 आलं ते नेक्स्ट जम्प करणार नेक्स्ट कॅरेक्टरला. नाउ हियर इज N. N ची ASCII व्हॅल्यू काय आहे 110 मायनस L. L ची ASCII व्हॅल्यू काय आहे 108. सो इथे आन्सर काय येईल 2 येईल. ओके, नाउ as soon as ASCII व्हॅल्यूची सबट्रॅक्शन 0 आली नाही की पुढचे कॅरेक्टर कंपेअर करणारच नाही. आलं का लक्षात, तिथूनच रिटर्न करणार. सो इथे रिटर्न काय होणार I ची व्हॅल्यू 2. जर 0 आली तरच पुढे चेक करत जाणार. ओके, आणि आता 0 आलेली नाहीये. N ची ASCII व्हॅल्यू आहे आपली 110 आणि L ची काय आहे 108. सो सबट्रॅक्शन काय आली 2 विच इज नॉट इक्वल टू 0. सो इथूनच पुढचे चेक करणारच नाही, इथूनच रिटर्न करणार 2. सो आता काय जो 2 आहे ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. सो पॉझिटिव्ह याचा अर्थ काय की फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. सो वाणी इज ग्रेटर दॅन वाळंजकर. सो रोल नंबर जेव्हा असाइन करण्याची वेळ येईल दोन स्टुडंटला, ज्याचं एकाचं नेम वाणी आहे एकाचं वाळंजकर आहे, सो पहिले रोल नंबर येईल वाळंजकरचा आणि मग नंतर रोल नंबर येईल वाणीचा. आलं का लक्षात, बिकॉज वाणी इज ग्रेटर दॅन वाळंजकर. आलं लक्षात, ठीक आहे. सो हे झालं तुमचं वन एक्झाम्पल की कंपेअर टू फंक्शन कसं वर्क करतं. ठीक आहे, नाव बघा खराडे आणि खर्डे असे दोन सरनेम आहेत. आता बघा कंपेअर टू फंक्शन. आता दोन स्टुडंट आहेत खराडे आणि खर्डे, सो त्यातला आधी रोल नंबर कोणाला द्यायचा. ठीक आहे, नाव बघा इंट I इज इक्वल टू S1 डॉट कंपेअर टू S2. ओके, नाव K S1 चं फर्स्ट कॅरेक्टर 0 1 2 3 4 5 K आहे. सो K ची ASCII व्हॅल्यू काय 107 मायनस ह्या K ची ASCII व्हॅल्यू पण काय 107. 0 आली की पुढच्याला जम्प केलं H, इथे पण H आहे. सो 104 मायनस 104 0 येईल, पुढे जम्प केले A. सो 97 मायनस 97 काय 0 येईल. नाउ R
आता आर आणि आर, सो दोन्ही आर चे ऑब्विसली 114 मायनस 114 0. नाव इथे काय ए आणि इथे काय डी आहे. ओके, सो ए ची आस्की व्हॅल्यू काय 97 आणि डी ची आस्की व्हॅल्यू काय 100. सो याचा आन्सर काय आलं -3. सो ऍज सून एज 0 पेक्षा दुसरी व्हॅल्यू आली की ती पुढचं चेक करणारच नाही. ओके, सो इथंच रिटर्न करणार -3. सो निगेटिव्ह व्हॅल्यू आली, ह्याचा अर्थ काय आहे की S1 इज लेस दॅन S2. पहिली स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंग पेक्षा लहान आहे. जर पॉझिटिव्ह आली तर पहिली मोठी आहे दुसऱ्यापेक्षा. आता निगेटिव्ह आलेली आहे, सो पहिली छोटी आहे दुसऱ्यापेक्षा. ह्याचा अर्थ काय की सपोज देर आर टू students whose name is Kharade and Khade. So whose name is Kharade will be given the roll number first and then खरडेला त्याच्या नंतरचा. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज द यूज ऑफ द कंपेअर टू. सो दिस इज नॉट द सॉर्टिंग इज नॉट पॉसिबल युजिंग द ओनली युजिंग द इक्वल्स फंक्शन. सो इक्वल्स नी ओनली आपण स्ट्रिंग इक्वल आहे की नाही एवढं चेक करतो, बट लेस दॅन ग्रेटर दॅन साठी वी नीड अ कंपेअर टू फंक्शन. ओके, नाउ द नेक्स्ट टू अगेन मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत बघा. सबस्ट्रिंग फंक्शन. सबस्ट्रिंग फंक्शन पण स्ट्रिंग रिटर्न करणार आहे. स्ट्रिंग रिटर्न करणार आहे. सपोज आता इथे मी पास केलं, वेट अ मिनिट, स्टार्टिंग इंडेक्स. याचे पण दोन टाइप्स आहेत बघा. स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स. ओके, सबस्ट्रिंग, स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स याचे दोन म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग आहे इथे. ठीक आहे, आता बघा काय करायचं आहे बघा. सबस्ट्रिंग फंक्शन काय रिटर्न करतं? इट विल रिटर्न द सबस्ट्रिंग. सबस्ट्रिंग म्हणजे काय? एक मोठी स्ट्रिंग असेल त्यातलं काही पार्ट रिटर्न करणार. ओके, स्टार्टिंग फ्रॉम दिस इंडेक्स. फॉर एक्झाम्पल बघा, इट विल रिटर्न new string starting from given index. Okay, for example, string s is equal to a b c d e f g h i j k असा आहे. ठीक आहे, नाउ आता मी असं केलं s डॉट सबस्ट्रिंग आणि इथे टाकलं 3. सो एकच इंटिजर व्हॅल्यू टाकली 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, आणि एका स्ट्रिंग S2 मध्ये ते कंपेअर टाकलं, रिटर्न टाइप. ओके, नाउ S मध्ये काय A B C D E F G H I J K. ओके, सो थर्ड इंडेक्स पासून लास्ट इंडेक्स पर्यंत जेवढी स्ट्रिंग आहे तेवढी सगळी रिटर्न होणार. सो S2 मध्ये काय ना D E F G H I J K होल. जी इंडेक्स दिलेली आहे, आता आपण कुठपर्यंत ते स्पेसिफाय नाही केलेलं, फक्त स्टार्टिंग इंडेक्स दिलेली आहे. सो एकच इंडेक्स जर प्रोव्हाइड केली सबस्ट्रिंगला तर त्या इंडेक्स पासून लास्ट पर्यंतचे ऑल द कॅरेक्टर्स रिटर्न होणार एका स्ट्रिंग मध्ये. ओके, आणि सबस्ट्रिंगचं काय? स्टार्ट इंडेक्स पासून अप टू द गिवन इंडेक्स, बट जे लास्ट इंडेक्सचं कॅरेक्टर आहे ते नाही. ओके, फॉर एक्झाम्पल म्हणजे कसं बघा, स्ट्रिंग S1 इज इक्वल टू सेम स्ट्रिंग घेऊ आपण. ओके, आणि आता मी केलं स्ट्रिंग S2 इज इक्वल टू S1 डॉट सबस्ट्रिंग, इथे टाकलं 2 आणि इथे टाकलं 8. ओके, सो सेकंड इंडेक्स पासून स्टार्ट करणार अप टू द 8 इंडेक्स, बट 8 इंडेक्सचं कॅरेक्टर नाही घेणार. सो 2 पासून 7 पर्यंत रिटर्न होणार, म्हणजे C D E F G H. आलं का लक्षात? C D E F G H 2 3 4 5 6 7. सो एंड इंडेक्सचं जे कॅरेक्टर आहे अप टू दॅट इंडेक्स, बट त्या इंडेक्सचं जे कॅरेक्टर आहे ते नाही घेणार, म्हणजे n-1 पर्यंत. सो 2,7 पर्यंतचे ऑल दी कॅरेक्टर्स घेणार, एक कॅरेक्टर कमी घेणार. आलं का लक्षात? आणि इथे आपण सेकंड प्रोव्हाइडच करत नाही, सो त्या स्टार्टिंग इंडेक्स पासून ऑल दी कॅरेक्टर्स घेणार. आलं का लक्षात? So this is the use of the substring function. So आता आपण कोणते कोणते फंक्शन्स बघितले बघा. लेंथ फंक्शन, कॅरेट फंक्शन, टू लोअर केस,
टू अप्पर केस, त्याच्यानंतर ट्रिम, त्याच्यानंतर कॉन्कॅट, कंपेअर टू, इक्वल्स, इक्वल्स इग्नोर केस, सबस्ट्रिंग, सबस्ट्रिंग मध्ये 2 बघितले आपण आणि इंडेक्स ऑफ मध्ये पण 2 बघितले. सो अजून 2-3 फंक्शन्स आहेत पण ते आपण रॅपर क्लासेस मध्ये बघणार आहे स्ट्रिंगचे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अजून आपले टोटल 15 झाले ना. रिप्लेस, रिप्लेस फंक्शन पण बघितलं. अजून आपण कोणतं बघितलं? लेंथ झालं, कॅरेट झालं, इंडेक्स ऑफ, ठीक आहे. एवढे आपण फंक्शन्स आज बघितलेले आहेत. ठीक आहे, आता आपण याचा एक प्रोग्राम करू, त्याच्यानंतर मी तुम्हाला होमवर्क देते. ऑल दी फंक्शनचा यूज करून आपण एक प्रोग्राम बघूया. काय नाही, स्ट्रिंग घ्यायची आणि त्याच्यावरतीच ऑल दी ऑपरेशन्स करायचे. सो इम्पोर्ट करायची गरज नाही बिकॉज स्ट्रिंगच आहे, स्ट्रिंग लँग पॅकेज मध्ये आहे. सो स्ट्रिंग क्लास नेम कधीच द्यायचं नाही, सिस्टीम डिफाईन. सो स्ट्रिंग आणि मेथड्स असं देते. ओके, पब्लिक स्टॅटिक void main. ठीक आहे. नाउ एक स्ट्रिंग घ्या किंवा आपण युजर कडून घेऊयात s1 s2 s3. स्ट्रिंग डिक्लेअर करून ठेवूयात. import java.util.start. ओके, जसं आपल्याला लागेल तशा स्ट्रिंग डिक्लेअर करू बिकॉज जावा मध्ये आपण कुठेही डिक्लेरेशन करू शकतो. system.in. okay, now system.out.println enter any string. okay, so string s1 is equal to sc dot next line. String one word ची असू शकते, multiple word ची. okay, now we will display the string and the length of that string. so given string is equal to, त्याच्या पुढे डिस्प्ले करू s1. ओके, आणि मग त्याची लेंथ सिस्टीम नेक्स्ट लाईनला. println length of string equal to, कसं करणार आता, प्लस s1 डॉट लेंथ फंक्शन length. फर्स्ट रन करूयात आता एकदा. string methods dot java. अजून 2-3 फंक्शन्स राहिलेले आहेत आपले स्ट्रिंगचे, बट ते आपण रॅपर क्लासेस मध्ये बघणार आहे. नाउ जावा स्ट्रिंग मेथड्स. दीपिका स्पेस खराडे. बघा, गिवन स्ट्रिंग आलेली आहे आणि लेंथ ऑफ द स्ट्रिंग बघा 1 2 3 4 5 6 7 स्पेस 8 9 10 11 12 13 14 and 15. आलं लक्षात? ठीक आहे. नाउ द कॅरेट फंक्शन घेऊ. ओके, सो सिस्टीम
डॉट आउट डॉट println कॅरेक्टर ॲट 3 आपण करूया थर्ड पोझिशन इक्वल टू प्लस s1 डॉट कॅर ॲट 3. पर्टिक्युलर कॅरेक्टरला काय कोणती त्या पर्टिक्युलर इंडेक्सला कोणतं कॅरेक्टर आहे ते रिटर्न होईल. ओके, नाउ सिस्टीम इंडेक्स ऑफ यूज करू. सिस्टीम डॉट आउट डॉट println इंडेक्स ऑफ सपोज d in given string s1 dot index of given character d the first occurrence. Okay, d in given string after 2 दोन इंडेक्स d चा 2 नंतर सेकंड इंडेक्स नंतर d कोणत्या पोझिशनला आहे. ओके, नाउ लेट्स चेक. बघा सेम देते. बघा गिवन स्ट्रिंग 15 कॅरेक्टर ॲट थर्ड पोझिशन 0 1 2 3 p आहे. सो p आले. ओके, इंडेक्स ऑफ d फर्स्ट ऑकरन्स ऑफ d चा काय आहे 0th पोझिशनलाच आहे आणि इंडेक्स फर्स्ट ऑकरन्स ऑफ द d चा आफ्टर 2 सेकंड इंडेक्स नंतर सेकंड इंडेक्स कुठे आहे इथे तिथून पुढे d चा ऑकरन्स कुठे आहे 13th पोझिशनला इथे. सो इथे रिटर्न आलं 13. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ द इक्वल्स फंक्शन बुलियन किंवा आपण असं पण करू शकतो बुलियनच रिटर्न करताना. सो इफ मध्ये डायरेक्ट सो आपल्याला स्ट्रिंग 2 पण घ्यावी लागेल. नाउ सिस्टीम डॉट आउट डॉट println एंटर टू स्ट्रिंग्स एंटर करू आपण. सो आपण s1 ऑलरेडी घेतलाय. सो s2 इज इक्वल टू sc डॉट नेक्स्ट लाइन अँड स्ट्रिंग s3 is equal to sc dot next line. Okay, now आता आपण चेक करू. if s2 dot equals ignore case आणि s3 जर ट्रू आलं तर if मध्ये जाणार, ट्रू रिटर्न केलं तर. ओके, सो आपण प्रिंट करू सिस्टीम डॉट आउट डॉट println s2 and s3 are equal else system dot out dot println s2 and s3 are not equal. Okay, now let's check. कोणतंही तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, आता एंटर टू स्ट्रिंग. सपोज मी इथे टाकलं एबीसी आणि दुसरी स्ट्रिंग टाकली कॅपिटल मध्ये एबीसी, तरी पण मला रिटर्न काय आलं s2 and s3 आर इक्वल. बिकॉज इक्वल्स इग्नोर केस काय करतं, केस इग्नोर करतं, फक्त कॅरेक्टर चेक करतं. आता इथं जर मी इक्वल्स लिहिलं आता बघा एबीसी केलं आणि दुसरी कॅपिटल एबीसी. नाउ इट विल रिटर्न नॉट इक्वल. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं आपलं कंपेअर टू फंक्शन. नाउ आता स्ट्रिंग सपोज s4 मध्ये मी घेतलं a b c d e f g h i j k. ओके, आणि इथे केलं आता सिस्टीम डॉट आउट डॉट println सबस्ट्रिंग फ्रॉम 3 इंडेक्स पासून पुढची सबस्ट्रिंग. सो प्लस केलं इथे s4 डॉट सबस्ट्रिंग आणि इथे फक्त पास केलं एकच व्हॅल्यू. ओके, 3. सो थर्ड इंडेक्स पासून पुढचे सगळं आलं पाहिजे. आता सिस्टीम डॉट आउट डॉट println
सबस्ट्रिंग फ्रॉम 4 to 8. फोर टू 7 पर्यंत मला पाहिजे. सो मला इथे काय पास करावं लागेल, सबस्ट्रिंग 4 पासून 8, तेव्हा मला 7 पर्यंत मिळेल, बिकॉज 8 कॅरेक्टर ते कन्सिडर करत नाही. ओके, सो झालेत आता आपले प्रोग्राम. कम्पेअर टू फंक्शन तर काय ते लेस दॅन ग्रेटर दॅन चेक करते, त्याचा आपण सेपरेट प्रोग्राम घेऊयात. सो एंटर एनी स्ट्रिंग, एंटर टू स्ट्रिंग. बघा आता ABC एक दिली तर हे ऑब्विसली नॉट इक्वलच आलं. ओके, नाऊ बघा आपली हे काय होती, ABCDEFGHIJK. ओके, सो मी थर्ड इंडेक्स पासून म्हणजे कुठून आलं पाहिजे, हे 0 ला, हे 1 ला, हे 2 ला, 3 ला, म्हणजे D पासून K पर्यंतच डिस्प्ले झालं पाहिजे. D पासून K पर्यंतच आलं. आता इथं 4 to 7, सो इथं मी 4 आणि 8 पास केले. सो फोर्थ इंडेक्स पासून 7 पर्यंत 1 0 1 2 3 4, म्हणजे 4 म्हणजे आलं E, 4 5 6 7 म्हणजे EFGH फक्त आलं पाहिजे. सो हे झालं आपलं EFGH. ओके, नाऊ आता तुम्हाला मी प्रोग्राम देते, थोडंसं डोकं लावा आणि ट्राय करा तुमच्या ह्याने. जर नाही आले तर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके, नाऊ राइट अ प्रोग्राम टू काउंट number of given characters in a string excluding white space. स्पेस सोडून एक लाइन नेक्स्ट लाइन में तुम्ही एक नंबर ऑफ वर्ड्स स्कॅन करायचे आणि व्हाईट स्पेस सोडून किती कॅरेक्टर्स आहेत ते चेक करायचे. कॅरेट फंक्शनचा यूज करा. कॅरेट फंक्शन काय रिटर्न करतं तुम्हाला, स्ट्रिंग. बघा आता सपोज स्ट्रिंग ट्रॅव्हर्स करायची, S इज इक्वल टू ABC स्पेस DEF स्पेस GHI अशी आहे. ओके, सो हे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं आहे. सो तुम्ही असं करू शकता, I इज इक्वल टू 0, I इज लेस दॅन S डॉट लेंथ. बरोबर, लेंथ फंक्शन काय आहे ते तुमच्याकडे I प्लस प्लस. नाउ हियर यू विल चेक S डॉट char at I, S डॉट char at I इज इक्वल टू, जर स्पेस असेल तर काउंट करायचं नाही, और इज नॉट इक्वल टू स्पेस तर काउंट करा. एक काउंट घ्या दॅट इनिशियलाइज टू 0 आणि तो इथे फक्त इन्क्रीमेंट करा आणि मग नंतर काय करा 1 by 1, म्हणजे असं तुम्ही S डॉट char at I काय पहिल्यांदा 0, सो char at 0 स्पेस आहे का नाहीये, सो काउंट इन्क्रीमेंट करा. एक वरती C इज इक्वल टू 0 घ्या आणि शेवटी लूप झालं कि मग तो C काय करा, प्रिंट करा. आता जवळ मी प्रोग्राम सांगितलेच आहे, हा एक प्रोग्राम करा. ओके, त्याच्यानंतर राइट अ प्रोग्राम टू डिस्प्ले रिवर्स स्ट्रिंग. स्ट्रिंग रिवर्स डिस्प्ले करायची. फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग जर दीपिका असेल तर डिस्प्ले कसं करायचं, AKIPEED असं डिस्प्ले करायचं आहे. शेवटी तो लूप टाका शेवटपासून उलट. ठीक आहे, आता मी तुम्हाला ट्रॅव्हर्स कसं करायचं शिकवलंय स्ट्रिंग लूपनी, तसं करा. ट्राय करा, तर हे तुम्हाला यायला पाहिजे, तुम्ही थर्ड इयरला गेलेले आहात. ओके, नेक्स्ट आहे राइट अ प्रोग्राम टू सॉर्ट characters in a given string. गिवन स्ट्रिंग मधले कॅरेक्टर सॉर्ट करायचे आहे. फॉर एक्झाम्पल गिवन स्ट्रिंग जर आहे हॅलो, तर ह्यातलेच कॅरेक्टर सॉर्ट, इथं फक्त जस्ट रिव्हर्स आहे, सॉर्टिंग नाही केलेलं, इथले सॉर्ट करायचे. सपोज आता ABCDE, E आधी येतो, सो E आधी डिस्प्ले झाला पाहिजे, मग H LMNO ना, LLO असं डिस्प्ले झालं पाहिजे. आलं का लक्षात? ठीक आहे. सो गिवन कॅरेक्टर, तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक हे सांगते की तुम्ही काय करायचं, कॅरेट फंक्शननी एक एक जे सेपरेट कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर ऍरे मध्ये टाकायचं. कॅरेट फॉर I इज इक्वल टू 0, I इज लेस दॅन S डॉट लेंथ I प्लस प्लस. ओके, आणि काय करायचं S डॉट char at I
इथे काय करायचं बघा, एक स्ट्रिंग घ्यायची, एस मध्ये तुमची स्ट्रिंग असेल, एस मध्ये. ओके, सो काय करायचं आहे, एक कॅरेक्टर ऍरे घ्यायचा, वरती डिक्लेअर करायचा कॅर ch इज इक्वल टू न्यू कॅर, आणि त्याला लेंथ किती द्यायची, जेवढी एस ची साईज आहे तेवढे कॅरेक्टर्स, तेवढी साईज द्यायची, लेंथ. ओके, आणि इथे काय करायचं, ch ऑफ आय मध्ये टाकायचं एस डॉट कॅर ऍट आय. कॅरेट आय टाकायचं, म्हणजे 0th पोझिशनचं पहिले ch ऑफ 0 मध्ये जाणार, फर्स्ट पोझिशनचं ch ऑफ 1 मध्ये जाणार. मग हे गेलं की तुम्हाला काय मिळेल, सपोज एस मध्ये हॅलो आहे, तर तुम्हाला ch ऑफ 0 मध्ये काय मिळेल, h मिळेल, ch ऑफ 1 मध्ये काय मिळेल, e मिळेल, ch ऑफ 2 मध्ये काय मिळेल, l मिळेल, ch ऑफ 3 मध्ये काय मिळेल, o मिळेल. हे ट्रेस करा, कॅरेट आय केले बघा तिथे. ओके, सो असे तुम्हाला मिळतील कॅरेक्टर. आणि मग ऍरेचं सॉर्ट करायला तुम्हाला येतोच, बबल सॉर्टचं लॉजिक यूज करा या ऍरे वरती. आलं का लक्षात? आणि तो ऍरे फक्त प्रिंट एल लिहू नका, प्रिंट लिहा आणि तो ऍरे नंतर प्रिंट करा. आलं लक्षात? काय करायचं, स्ट्रिंग आहे ती सॉर्ट करण्यासाठी स्ट्रिंग मधले एक एक कॅरेक्टर ऍरे मध्ये स्टोअर करून घ्यायचे. ओके, आणि मग त्याच्यावरती कॅरेक्टर हे काय करायचं, बबल सॉर्ट अप्लाय करा. ऍरे वरती तर बबल सॉर्ट तुम्हाला अप्लाय करायला येतोच. ओके, सो तो अप्लाय करा आणि मग तो कॅरेक्टर ऍरे सॉर्ट होईल. म्हणजे ch ऑफ 0 ला e येईल, ch ऑफ 1 ला h येईल, ch ऑफ 2 ला l च राहील, असं होईल. आणि मग नंतर तुम्हाला तो ऍरे काय करा, डिस्प्ले करा. ठीक आहे, सो हे 3 प्रोग्राम करा. अजून एक देते प्रोग्राम, तो पण ट्राय करा, सगळे इम्पॉर्टंट आहे, नाही आलं तर मी सांगेल. ओके, किंवा ठीक आहे, एवढे 3च करा प्रोग्राम, बाकीचे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेन.